अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते। त्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक हसत म्हणतात की मी तुमचाच आहे। हे नाही चालणार, ही डबल ढोलकी चालणार नाही। राजीनामा घ्यायचा नसतो, थोडी लाच शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो, लाच शिल्लक असली तर। या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजितसिंह मोहिते पाटलाला सांगतो, थोडी जनाची नाही मनाची लाच शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका, राजीनामा देऊन टाका। कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय। नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजितसिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय। त्याच्यामुळे थोडी लाच शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या। आणि अजून एक सांगतो, त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु लिहून देतो गोपी शेठ, ही भावना आमची आहे। तुम्ही आमचे नेते आहात, राज्याचे नेते आहात। तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको। या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं, या ठिकाणी हे थापीला लागले होते, त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 113 कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे। तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही। मी साहेबांच्या कानावर टाकलंय, या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो, जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे। कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय। अकलूज मध्ये आपल्या मनोज साळुंखे नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने या ठिकाणी बूथवर उभा राहिला म्हणून मारलंय। आपला किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलंय। त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक आज या माळशिरस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी 100% सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांध पुढे पाडतील हा मला विश्वास आहे, मला विश्वास आहे। कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय, दिवस रात्र लोकांची सेवा केली। दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, मी तुमच्या सुखदुःखात उभा राहिलोय, त्यामुळे मला तुम्ही इतके मत दिलेत। गोपी शेठ, आम्ही त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। फुल पेज आल्या होत्या ना, सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात, आम्ही जिल्ह्याचे नेते, आम्ही राज्याचे नेते, आम्ही असे आम्ही तसे। जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं, या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही 1,08,566 मतं घेतले, हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं। त्यामुळे मित्रांनो, येणारा काळ संघर्षाचा, येणारा काळ त्या ठिकाणी आपला सुवर्ण काळ असणार आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे। गोपी शेठ, अजून एक सांगतो, यांना एक सवय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं की ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं की ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील। आमची तुम्हाला विनंती आहे साहेब, जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल, राजकीय हत्या। त्यामुळे तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे। या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी आणायची, माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची, माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवरती रस्ते झाले पाहिजे। परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका, आमची तुम्हाला विनंती आहे। येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे। मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला, माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कडवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे, या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत।